नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वाकळे जी अर्थशास्त्र विभाग सहाय्यक प्राध्यापक कैलासवासी बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालय. आज आपण SY BComच्या वर्गामधील बँकिंग या विषयाच्या संदर्भातील मध्यवर्ती बँक आणि मध्यवर्ती बँकेची कार्ये याविषयी सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. आधुनिक अर्थव्यवस्थेचा विचार करताना आर्थिक विकासाच्या दृष्टीने कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. सध्या जगातील बहुतेक सर्वच देशात मध्यवर्ती बँका स्थापन झालेल्या असून त्यांच्यावर सरकारची मालकी आहे आणि त्या अनुषंगाने मध्यवर्ती बँक ही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून ध्येय धोरणे ठरवत असते आणि आर्थिक विकासाला गती देण्याचं काम प्रामुख्याने मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या अनुषंगाने भारतीय मध्यवर्ती बँकेचा प्रामुख्याने विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. भारतीय मध्यवर्ती बँकेला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असंही म्हणतो, RBI. या बँकेची स्थापना आपल्याला 1935मध्ये प्रामुख्याने झालेली दिसून येते. आणि म्हणून मध्यवर्ती बँक म्हणजे काय, तर देशातील चलनविषयक आणि बँकिंग रचनेतील शिखर बँक म्हणून कार्य करणारी संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक होय. मध्यवर्ती बँकेची प्रामुख्याने वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतात. दुसरी जी व्याख्या आहे, देशातील चलनाचे व प्रत्ययाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी ज्या बँकांवर टाकण्यात येते त्या बँकेला मध्यवर्ती बँक असं म्हणतात. कारण मध्यवर्ती बँक ही देशातील शिखर बँक असल्याने मध्यवर्ती बँकेकडे विविध प्रकारची कार्य ही त्या ठिकाणी सोपवलेली असतात आणि म्हणून बँक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून मध्यवर्ती बँकेला अतिशय महत्त्वाचं स्थान या ठिकाणी प्राप्त झालेलं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्लाईडमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती ही कशा पद्धतीने झाली या दृष्टिकोनातून विविध टप्प्यांचा विचार करणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एप्रिल 1935 रोजी झालेली आहे आणि त्या दिवसापासून भारताची मध्यवर्ती बँक म्हणून तिला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं असलं तरी मध्यवर्ती बँकेच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. यामध्ये विशेषतः बंगाल व बिहारमधील जनरल बँका 1773मध्ये तत्कालीन बंगाल प्रांताचे गव्हर्नर जनरल गॉर्न हेस्टिंग यांनी मध्यवर्ती बँकेची स्थापनेची आवश्यकता असल्याचं नमूद केलेलं होतं आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून शिफारस केलेली होती आणि त्यातून आपल्याला मध्यवर्ती बँकेची जी कल्पना आहे ती सुचलेली आहे. पुढे रॉबर्ट रिचर्ड्स योजना 1807 आणि 8मध्ये ही योजना प्रामुख्याने रॉबर्ट रिचर्ड्स यांनी तयार केलेली होती. पुढे प्राध्यापक केन्स यांनी 1913च्या रॉयल कमिशन ऑन इंडियन फायनान्स अँड करन्सीचे सदस्य असल्याने त्यांनी प्रपोजल फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द स्टेट बँक इन इंडिया या नावाने एक योजना तयार केली आणि ही योजना पुढे मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेसाठी विचारात घेतली गेली. पुढे इम्पिरियल बँकेची स्थापना आपल्याला 1921मध्ये झालेली दिसते. यामध्ये विशेषतः मुंबई, कोलकाता, मद्रास या 3 प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण करून पुढे आपल्याला
इम्पिरियल बँक स्थापन झाली दिसते. ही बँक पुढे म्हणजे RBIची कार्य करत होती. त्याच्यातून आपल्याला इम्पिरियल बँकेची स्थापना झालेली दिसते. हिल्टन यंग कमिशननी रिझर्व्ह बँकेच्या संदर्भामध्ये एक भूमिका मांडलेली होती. तो मुद्दासुद्धा कायदेमंडळात त्या ठिकाणी विचारात घेण्यात आलेला होता. त्यानंतर इंडियन सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटीने त्या संदर्भात शिफारस केलेली होती. भारतीय घटनात्मक सुधारणा 1933च्या अनुषंगाने सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संदर्भामध्ये काही सूचना केलेल्या होत्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खऱ्या अर्थाने झालेली दिसते. 1934 साली भारतीय रिझर्व्ह बँक कायदा पारित झाला आणि 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली. तर अशा पद्धतीनं आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे टप्पे आहे ते विविध प्रकारचे टप्पे या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेनंतर आता आपण मध्यवर्ती बँकेची कार्य करणार आहोत. शिखर बँक म्हणून मध्यवर्ती बँकेला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात. यामध्ये चलनी नोटा छपाई करणे व त्याचं व्यवस्थापन करणे. भारतामध्ये चलनामध्ये एकसारखेपणा, एकसूत्रीपणा, नोटांचा रंग, रूप, आकार, चव हा सारखा असावा या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून नोटांची छपाई केली जाते व त्याचं व्यवस्थापन केलं जातं. सरकारची बँक म्हणून मध्यवर्ती बँक करते. सरकारला वेगवेगळ्या विषयावरती सल्ला देण्याचं काम करते. बँकांची बँक म्हणून कार्य करणे, देशातील ज्या सर्व प्रकारच्या बँका आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, त्यांना सल्ला देण्याचं काम मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलं जातं. अंतिम ऋणदाता व समाशोधन गृह म्हणून कार्य करणे, व्यापारी बँकांना गरज भासल्यास त्यांना कर्ज देण्याचं काम किंवा अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करण्याचं काम मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलं जातं. देशातील विविध बँकांचं पर्यवेक्षण करणं, त्यांची तपासणी करणं, त्याचबरोबर बँकांच्या तपासणीचा मध्यवर्ती बँकेला अधिकार आहे. बँकांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे होत असतात. ते घोटाळे कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक अशा बँकांचं केव्हाही त्या ठिकाणी तपासणी करू शकते. त्यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवहारांना त्या ठिकाणी प्रतिबंध बसू शकतो. पतनियंत्रण करणं, पतनियंत्रण म्हणजे कर्जाचं नियंत्रण करणं. कोणत्या क्षेत्राला किती प्रमाणामध्ये कर्ज द्यावी याचं प्रमाण रिझर्व्ह बँक ठरवून देत असते. त्यानुसार व्यापारी बँका कर्ज देण्याचं काम करत असतात. परकीय चलन साठा सांभाळणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून येणारा जो परकीय चलनाचा साठा आहे तो आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून अशा परकीय दुर्मिळ चलन साठ्याचं संरक्षण करण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. माहिती संकलित करून प्रसिद्ध करणे, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे देशातील विविध व्यापारी बँकांची विविध क्षेत्रांची माहिती असते. ही माहिती गोळा करून ती प्रसिद्ध केली जाते. त्याच्यामुळे देशातील उद्योगांना, व्यापाऱ्यांना, सरकारलासुद्धा ध्येय धोरणं ठरवण्यासाठी त्या माहितीचा उपयोग होतो. आणि शेवटी विकास कार्य करणे, मध्यवर्ती बँक ही देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्या दृष्टिकोनातून शेतीविषयक असेल, पायाभूत सुविधा असेल किंवा विविध प्रकारची जी कार्य आहे ती विकासाच्या अनुषंगाने करण्याचं काम मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्याचा विचार करता भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंधित काही घटक आहेत. या घटकांचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. यामध्ये बँक दर, बँक दर म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्याला बँक दर किंवा बँक रेट असं म्हणतात. आणि व्यापारी बँका सर्वसामान्य ग्राहकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करतात त्याला व्याजदर असं म्हणतात. आणि म्हणून प्रामुख्याने मध्यवर्ती बँक ही व्यापारी बँकांना बँक रेटनुसार त्या ठिकाणी कर्ज देत असते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेकडे एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. यालाच रोख राखीव निधी असं म्हणतात. हा निधी रिझर्व्ह बँक ठरवून देत असते.
जे व्यापारी बँकांच्या एकूण भांडवलाच्या काही टक्के निधी हा रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार व्यापारी बँकांना प्रामुख्याने स्वतःकडे ठेवावा लागतो. तिसरा जो मुद्दा आहे SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, कायदेशीर रोखता प्रमाण. हा सुद्धा रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना हा निधी ठरवून देते. एकूण भांडवलाच्या काही प्रमाणात हा निधी रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. तर अशा पद्धतीनं कॅश रिझर्व्ह रेशो आणि कायदेशीर रोखता प्रमाण हे दोन निधी एकूण भांडवलाच्या प्रमाणामध्ये व्यापारी बँकांना स्वतंत्रपणे ठेवावे लागतात. आणि रेपो रेट, रिझर्व्ह बँक पुनर्खरेदी दर, हा प्रामुख्याने क्वार्टरली जेव्हा पतधोरण ठरवलं जातं या पतधोरणानुसार रिझर्व्ह बँक हा जो रेपो रेट आहे हा रेपो रेट प्रामुख्याने निश्चित करत असते. तर रिझर्व्ह बँकेकडे ही विविध प्रकारची साधनं आहे. या साधनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील जो पैसा आहे त्या पैशाचं नियंत्रण केलं जातं किंवा पतनिर्मितीचं नियंत्रण करण्याचं काम प्रामुख्याने रिझर्व्ह बँक या ठिकाणी करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण या PPTमध्ये मध्यवर्ती बँक, मध्यवर्ती बँकेची उत्क्रांती, मध्यवर्ती बँकेची कार्ये, मध्यवर्ती बँकेची असणारे जे संबंधित विविध घटक आहे या घटकांचा सविस्तरपणे प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने कोणाला काही समस्या असतील, प्रश्न असतील तरी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.